श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्त. इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर. रात्री 12ला लक्ष्मीपूजन कसे करावे? अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा. आपण वर्षानुवर्ष लक्ष्मी मातेला प्राप्त करून घेण्यासाठी बऱ्याच सेवा करतो, तरीही फळ मिळत नाही. पण जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची ही एकही सेवा केली तर बघा, जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, पैशाची कमी, प्रगती न होणे ही सर्व काही अडचणी कमी होतील व जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंदाचे दिवस येतील. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला ही सेवा नक्की करा. लक्ष्मी प्राप्ती करून घेणे हे खूप गरजेचे आहे, कारण लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर असेल, लक्ष्मी मातेचा वास घरामध्ये असेल तर कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. त्या घरामध्ये आनंद, वैभव, ऐश्वर्य हे सतत राहतं. म्हणून काही गोष्टी नक्की करा, सेवाही करा. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हे करा. बघा, जीवनामध्ये दुःख, दारिद्र्याचे दिवस दूर करणे हे आपल्याच हातामध्ये आहे. जर तुम्ही मनापासून काही सेवा केल्या, उपाय केले तर यामधून तुमची नक्की सुटका होईल. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस आहे, म्हणून ही सेवा करा. तुमच्याकडे वेळही नसेल, तुम्हाला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटामध्ये तुमची पूजा होते, सेवा होते. म्हणून ही सेवा नक्की करा. ही सेवा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची, कोणते कोणते साहित्य लागेल ते पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पूर्ण माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यामध्ये मी जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित समजेल. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र. कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता पूजा केल्याने, कोजागिरी पौर्णिमेला जागल्याने लक्ष्मी प्राप्ती होते, दुःख दारिद्र्य दूर होते, घरात सुख समृद्धी नांदते, तसेच घराची प्रगती होते. तर कोजागिरी पौर्णिमेला पूजा मांडणी कशी करावी, सत्यनारायण कधी करावे? सत्यनारायण करायचं बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हे घालतो. सत्यनारायण कधी घालायचे, कोणत्या वेळेमध्ये घालायचे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. सत्यनारायण कधी घालावे तर कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ सुरू होत आहे 6 ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी 12:24 सुरुवात होत आहे. तर पौर्णिमेला संपत्ती होत आहे बघा 7 तारखेला मंगळवारी होत आहे. तर पूजा मांडणी सोमवारी 11 वाजता तुम्ही करू शकता. पूजा मांडणी तुम्ही सोमवारी रात्री 11 वाजता करून घ्यायची आहे, म्हणजे 12ला तुम्हाला पूजा करता येते. तर करू शकता. कोजागिरी पौर्णिमेला जागरण नक्की करावे. तसेच चंद्र, कुबेर, इंद्र, लक्ष्मी माता यांचे पूजन करायचे आहे. वर्षातून एकदाच पूजा करता येते. लक्ष्मी माताला प्रसन्न करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला एक नैवेद्यही अर्पण करायचा आहे. बघा, हा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे, कारण नैवेद्य दाखवल्यामुळे अपमृत्यू टळतो. कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी समुद्र मंथनातून लक्ष्मीचा जन्म झाला. या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरायला येते. जे लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करतात, पूजा सेवा करून, त्यांच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. जीवनात दुःख, दारिद्र्य राहत नाही. पूजा मांडणी कशी करावी? पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही आणायची गरज नाही. घरामध्ये तुमच्या जे साहित्य आहे थोडे लागणार आहे, आपल्याला जास्त काही साहित्यही लागणार नाही. त्यामध्येच तुम्ही घरामध्ये सेवा करू शकता. पूजा मांडणी काय वस्तू लागणार आहेत तुम्हाला? बघा, आपण एक स्वच्छ पांढरे वस्त्र घ्यायचे आहे, एक पाट घ्यायचा आहे, पांढरे स्वच्छ एक वस्त्र घ्यायचं आहे. पाटावर अंथरूण घ्या. एक तांब्या घ्या, तांब्या पाणी भरून घ्या. त्यामध्ये हळदी, कुंकू, 1 रुपया, 1 सुपारी टाकायची आहे, 1 रुपयाचे 1 नाणे टाकायचे आहे. तांब्यावर स्वास्तिक काढायचे आहे. त्यानंतर तुम्हाला
आंब्याची 5 पाने ठेवायची आहेत आणि छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. दिवा, अगरबत्ती, फुले तुम्हाला व्हायचे आहेत आणि तांब्या ठेवण्याआधी थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. मग त्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे. तुमच्याकडे कुबेर यंत्र, श्रीयंत्र किंवा कमळगट्ट्याची माळ असेल तर ते तुम्ही ठेवून घ्यायचे आहे. तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल, श्रीयंत्र नसेल किंवा कुबेर यंत्र नसेल तरीही तुम्ही ही पूजा करू शकता. पूजा करण्यासाठी तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. सुपाऱ्याही घेतल्या पूजेमध्ये तरीही चालतील, कारण आपण बघा त्यानंतर थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्हाला कलशाच्या साईडनी 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावर तुम्हाला 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, कारण चंद्रमाचं चित्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला थोडे तांदूळ घेऊन गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू व्हायचे आहेत. तसेच बघा तुम्ही दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि तुम्ही घरामध्ये दूध बनवता. सर्वांसाठी कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक घरामध्ये दूध बनवलं जातं, कारण हे दूध आपण चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवून जर हे दूध सर्वांनी पिलं तर आरोग्य चांगले राहते. म्हणून यासाठी जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, काही निगेटिव्हिटी असेल ते पूर्णपणे निघून जाते. कोजागिरी पौर्णिमेदिवशी घरामध्ये सर्व कुटुंबासाठी दूध हे नक्की बनवावं. त्यामध्ये आपण जे नैवेद्य दाखवला आहे दुधाचा ते आपण चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवायचा आहे आणि प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. बघा पूजा ही खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायची आहे आणि तुमच्याकडे वेळ नाही, पण आपण थोडं तरी तुम्हाला फळ मिळवण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी 10 ते 15 मिनटं तुम्हाला काढावीच लागतील. कारण कोणतंही कार्य, शुभ कार्य करण्यासाठी आपल्याकडे थोडा तरी वेळ असायला हवा. कारण जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, वैभव, ऐश्वर्य येण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खूप चांगला आहे. म्हणून या दिवशी न चुकता तुम्ही सेवा करा. आता तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. ऋण रोगादी दारिद्र्यम अपाल मृत्यू भय शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा. हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला आणि बघा घरामध्ये सुख, शांती, आनंद, वैभव, ऐश्वर्य येण्यासाठी ही पूजा नक्की करा. माता लक्ष्मी, इंद्रदेवांना, चंद्रदेवांना, कुबेरदेवांना प्रसन्न नक्की करून घ्या. सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होतील. तसेच श्री स्वामी समर्थ 108 वेळेस स्वामींचे नामस्मरण नक्की करा. जमेल तेवढं लक्ष्मी सुतक किंवा तुम्हाला लक्ष्मी मातेचे मंत्र, कोणतेही मंत्र तुम्ही बोलू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करता येते. खूप